मकर संक्रांतीच्या पर्वावर दरवर्षी साईबाबांच्या शिर्डीत साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी यांच्या वतीनं साई लक्ष्मी यज्ञाचं आयोजन अतिशय भक्तिमय वातावरणात करण्यात येतं। साईबाबांनी साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना अंतिम समयी दिलेल्या 9 नाण्यांच्या नवविधा भक्तीचं प्रतीक म्हणून या महायज्ञाचं आयोजन करण्यात येतं। देशात आणि जगात सुख शांती नांदावी तसेच सुजलाम सुफलाम पर्जन्यमान राहावं यासाठी गेल्या 24 वर्षांपासून साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी यांच्या वतीनं साई लक्ष्मी यज्ञाचं आयोजन करण्यात येत असून यावर्षी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी सुद्धा प्रार्थना करण्यात आल्याचं आयोजक अरुण शिंदे गायकवाड पाटील यांनी सांगितलंय। या भव्य सोहळ्याला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुलगा साईराज अरुण गायकवाड आणि पत्नी संगीता अरुण गायकवाड यांचा विशेष सहभाग दिसून येतो। साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी यांच्या वतीनं दरवर्षी मकर संक्रांतीला हे आयोजन केलं जातं। शिर्डीतील ग्रामपुरोहित वैभव गुरुजी रत्नपारखी यांच्यासह सहकाऱ्यांच्या उपस्थितीत पौरोहित्य करत यज्ञ प्रज्वलित करून आहुती दिली जाते। या वर्षीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके हे सुद्धा सपत्नीक या यज्ञात सहभागी झाले होते। गेल्या 24 वर्षांपासून साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी यांच्या वतीने शिर्डीत साई लक्ष्मी यज्ञाचं आयोजन करण्यात येतं। महत्त्वाचं म्हणजे आज देशातूनच नव्हे तर विदेशातून देखील भाविक या यज्ञासाठी शिर्डीत दाखल झाले आहे। यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून या यज्ञासाठी 75 यजमान बसले असल्याची माहिती आयोजक अरुण शिंदे गायकवाड पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी संगीता अरुण गायकवाड यांनी दिली आहे। ओम साईराम। मी अरुण शिंदे गायकवाड, लक्ष्मीबाई शिंदेंचा पंतू, लक्ष्मीबाईंच्या नात शैलजाताई शिंदे गायकवाड यांचा मुलगा। तर हा यज्ञ गेल्या 24 वर्षापासून श्री शिर्डी साई लक्ष्मी यज्ञ या नावाने चालू आहे। ह्या यज्ञामध्ये आतापर्यंत हजारो लोक देश विदेशातले येऊन यज्ञात बसत असतात आणि या यज्ञामुळे याचा उद्देश असा आहे की द्वारकामाई साईबाबांनी जो धुनी चालू करून जो यज्ञरूपी जगासाठी संदेश दिला आणि त्या उदीचा प्रचार प्रसार त्या बाबांच्या मन श्रद्धा सबुरी याचा प्रचार प्रसार होण्यासाठी व द्वारकामाईचा प्रचार प्रसार होण्यासाठी बाबांनी जो यज्ञ सुरू केला त्या यज्ञाचा एक आम्ही प्रचार प्रसार व्हावा म्हणून हा गेल्या 24 वर्षापासून शिर्डी साई लक्ष्मी यज्ञ करीत आहे। या यज्ञ सुरुवातीला आमच्या शिर्डीच्या ग्रामस्थांनी मला सुरुवात करून दिली आणि त्यानंतर सर्वांच्या सहकार्याने शिर्डी ग्रामस्थ, साईबाबा संस्थान तसेच देश विदेशातले साई भक्त या सर्वांच्या सहकार्याने हा यज्ञ सुरू आहे। या वर्षी हे 25वा वर्ष आहे, सिल्वर जुबिली रौप्य महोत्सव वर्ष आहे आणि या यज्ञासाठी या वर्षी 75 जोडपे बसलेले आहेत। पुढील यज्ञ हा गुरुपौर्णिमा 21 जुलै 2024 रोजी होणार आहे। त्या यज्ञाचं असं महत्त्व आहे की बाबा हे गुरु होते आणि बाबांना गुरु वंदना करण्यासाठी साई भक्तांनी शिर्डीत यावे गुरुपौर्णिमेला आणि बाबांना वंदन करावे आणि यज्ञात बसावे व यज्ञरूपी हा संदेश बाबांचा देश विदेशात निरंतर सुरू राहावा यासाठी आम्ही हा यज्ञ निरंतर चालू ठेवलेला आहे। नमस्कार। मकर संक्रांतीच्या सगळ्या साई भक्तांना शुभेच्छा। आज लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट तर्फे जो यज्ञ घेतला जातो त्या यज्ञाला आज 25 वर्ष पूर्ण झाले। तर ह्या वर्षी आम्ही हा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत आहे। साईबाबांनी द्वारकामाईमध्ये जो धुनी पेटून यज्ञ संदेश सगळ्या विश्वाला दिला त्या यज्ञाचा प्रचार प्रसार होण्यासाठी यज्ञाची सुरुवात झाली होती। सुरुवातीला यज्ञाचे 5 जोडपे बसले होते तर त्याचा आज वटवृक्ष झाला आहे आणि त्याची आता आज यज्ञ होत आहे त्याच्यात सगळ्या भारतातून साई भक्त येऊन यज्ञाचा आनंद घेत आहे। यज्ञ संस्कृती ही जगाला बाबा होते तेव्हा त्यांनी धुनी पेटवूनच सांगितलेली। तर त्या यज्ञ संस्कृतीचा प्रचार प्रसार होण्यासाठी यज्ञाचा हा अखंड जो सोहळा आहे तो आम्ही चालू ठेवला आहे आणि बाबा करून घेतो।